हाय हॅलो वेलकम टू अनवेज चॅनल. तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर थंडीचे दिवस चालू आहे. थंडीच्या दिवसात खारी खोबऱ्याचे लाडू खूप पॉवरफुल असतात, म्हणून सर्वच जण ते बनवतात. तर आज आम्ही पण हे लाडू बनवतो आहे. तर मम्मी, मी आणि पूनम आमच्या तिघींचे असे लाडू आहे आणि टोटल सर्व मटेरियल मिळून टोटल 15 किलोचे हे लाडू झालेले, 15 नाही 16 किलोचे झालेले. तर मम्मीने आम्हाला सर्व मिश्रण तयार करून दिलेलं आहे रेडी. आम्ही तिच्या हाताखाली थोडी तिची मदत केली. अशा प्रकारे सर्व मिश्रण तयार झालं आहे. तर इथे तब्बल 15 किलोचे लाडू आहे. आता ते वळायला 1 तास लागतो का 2 तास माहित नाही. आम्ही दोघीचं वळवलं. मम्मीने वाजून दिलंय. दोघी कोण पुन्हा माझी मी आम्ही दोघी लाडू करणार आहे. मम्मीने सगळं रेडी करून दिलंय आम्हाला. आयटम लाडू वळत नाही, ते काम आमच्याकडे ते पहिल्यापासून लग्न आधीपासून पण नंतर तर इथे आम्ही लाडू वळायला बसलेलो आहे. तर तब्बल आम्हाला 2 तास लागले लाडू वळायला, कारण आम्ही दोघीच होतो आणि नंतर खूपच कंटाळा यायला लागला होता, म्हणून आम्ही मुलींना बसवत होतो जेणेकरून त्यात 2-2, 3-3 लाडू तरी करतील अशा हिशोबाने. पण त्यांना कोणालाही जमत नव्हते. ही पिऊची मैत्रीण, तिला पण बसवलं होतं, पण तिला पण काही लाडू येत नव्हते, वेदिकाला पण येत नव्हते. नंतर मम्मी बसू लागली थोडा वेळ. शेवट जेव्हा लाडू होत आले तेव्हा 8 वाजेपासून बसल्यानंतर आम्हाला 10 वाजले पूर्ण लाडू करायला. तर 10 वाजता आमचे सर्व लाडू तयार झाले आणि 16 किलोमध्ये जवळपास 400 लाडू बसले. तर 20 लाडू गरमागरम सर्वांनी घरातल्या घरात खाऊनच टाकले होते. तर तिघींचे आमचे असे लाडू 16 किलोचे छान, आणि टेस्ट पण इतकी सुंदर झालेली होती, एकदम छान. गावठी तुपातले लाडू खूप सुंदर झाले होते. तर चला, आमचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.